चला चला पांडुरंगाच्या वारीला. खूप घाई होते ना आपणाला वारीला जायचं असेल तर, पण आपल्या मनात असेल तर पांडुरंगाचे आपण लेकरं आहेत, तो आपणाला बोलवून घेतो. हे माझा अनुभव आहे. तर मी वारकरी संप्रदायात वाढलेली, माझे आजोबा वारकरी, माझे मामा वारकरी आणि त्याच वातावरणात लहानाचे मोठे झाले. ह्या इकडे आल्यानंतर म्हणजे मी आता जिथं राहते तिथं मला वारी करणं शक्य होईल का, संसारात अडकले तर अशक्यच वाटत होतं. कारण इकडून जाणं थोडंसं कठीण होतं, पण मनात होतं नाही वारी करायची. एकदा सुरुवात करूया, मग आपोआप पांडुरंग बोलवेल. ह्यावर्षीही त्याने बोलवून घेतलं मला. व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग सुरुवातीमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी आले पुण्याला वारीसाठी रेश्मासोबत आणि इथे नानापेठमध्ये आज दोन्ही पालखीचा मुक्काम असतो. तर पालखीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही दोघीही जाणार आहेत. म्हणजे तिची बहीण आहे, बहिणीचे मिस्टर आणि रेश्माचे मिस्टर आणि बहिणीचा मुलगा, असे 5-6 जण होतो आम्ही. म्हणजे आधीही गेले होते मी पुण्याला, येऊनच गेले होते. ह्या वर्षी म्हणले जमेल की नाही, पण खूप छान वाटतं. कारण पाऊस आहे, सगळ्या गाड्या कॅन्सल आहेत. घरातून आम्ही इतक्या ह्याच्याने दादरपर्यंत आलो, जसं जमेल तसं. पांडुरंगाला म्हणलं आम्हाला दर्शन घ्यायचं आहे बाबा तुझ्या पालखीचं, तूच आता हे कर, तूच मार्ग दाखव. आणि आपल्या मनात इच्छा असली की पूर्ण होते. तर असा लुक केलेला आहे. लुक म्हणजे ही साडी घातलेली आहे, कारण इरकल आणि ह्याला हे आहे. उद्या आत्ता आलो आहे तर दर्शनाला चाललो आहे, पालखीच्या दर्शन करून येणार. त्यानंतर उद्या दिंडीसोबत जितकं जमेल तितकं पायी वारी करणार आहे. मग त्यानंतर रिटर्न बघूया. पूर्ण वारी करायची इच्छा आहे, पण ते आपल्या नशिबात असलं तरच त्या गोष्टी होतात. पण इथपर्यंत येऊन पोचलो. धाकधूक होती. सकाळी जी गाडी नेणार होती ती गाडी कॅन्सल झाली. परत आम्ही दादरपर्यंत लोकल आलो, दादरवरून इकडं आलो. पण आरामात आम्हाला पांडुरंगाने इथपर्यंत आणलं. तर बोलतात ना, असतं मागे ती शक्ती असते जी दिसत नाही. चालेल चला आता पटकन दर्शनाला जो बघूया शूट किती जमते. शक्यतो शूट घ्यायला जास्त जमत नाही, कारण भरपूर गर्दी असते असं आहे. कारण गणपतीच्या वेळेस जसं असते तसं. आषाढी वारकी पालखी सोहळा 2026 हे सगळ्या ज्या गाड्या आहेत तिथे त्याच्यावरती असे बॅनर असतात. कारण ज्यांची त्यांची ती गाडी म्हणजे वारकऱ्यांची गाडी असते, ते दिंडीत चालतात, त्यांचं सगळं साहित्य त्या गाडीत असतं. आणि पूर्ण अख्खं ते गजबजलं होतं स्टेशनजवळचं सगळं. आम्ही खाली उतरलो, आम्हाला गंधांनी टिळा लावला वारकऱ्याने आणि इथून आम्ही दर्शनासाठी जाणार आहे. पालखी दर्शनासाठी रांग असते. आणि व्हिडिओमध्ये जसं आहे जसे व्हिडिओ शूट केलेत मी तसंच ह्याला अटॅच केलेत. डोळ्याचं पारणं फिटलं बोलतात ना, तर हा अनुभव दर्शन झाल्यानंतर पुढे सरकत राहायचे. भाविकांना विनंती आहे, मध्ये थांबू नका. चला पुढे मध्ये थांबू नका. जाण्या येण्याचा मार्ग मोकळा ठेवा. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये नेमणुकीत असणारे सगळ्या ठिकाणी विठ्ठलाचं दर्शन होत होतं. हा छोटा विठ्ठल आणि सगळे त्याच्यासोबत फोटो काढत होते.
जय हरी तू आणि राणी घे जय हरी जय हरी मस्त दर्शन झालं आणि पादुकाचं हे झालं, ज्ञानेश्वरी पालखी आणि तुकाराम दोन्हीचंही, आणि खूप छान वाटलं. चांगलं आम्ही 3-4 तास फिरलो पण काही वाटलं नाही, खूप छान वाटलं. ॲक्च्युली रेश्माला धन्यवाद द्यायला पाहिजे, कारण तिच्यामुळे हे सगळं घडलं आहे कुठं ना कुठे. नाही तर ह्या वर्षी मला खूप अशक्य होतं. चालेल, सकाळी लवकर आवरायचं आहे आणि निघायचं आहे वारीसाठी. ही आहे माझी मैत्रीण रेश्मा. काय फोटो क्लिक केले होते, पण खूप छान अनुभव होता ह्या वर्षीचा. म्हणजे पुण्यात मुक्कामाला जेव्हा पालख्या असतात तेव्हा पूर्ण भरलेलं असतं, तिथं बिलकुल म्हणजे जागा नसते, दर्शन होत नाही असं ऐकतोय लहानपणापासून. पण ह्या वर्षी इतकं छान दोन्हीही पालखीचं दर्शन झालं, सगळा तो सोहळा पाहायला मिळाला. बोलतात ना, वारीमध्ये सगळ्यांचे जे वर्षानुवर्ष जातात त्यांचे अनुभव दरवर्षी वेगळे असतात. तर खूप छान वाटलं. आणि ह्यावेळेस खरंच सांगते मनापासून की जेव्हा आपण एखादी इच्छा मनात असते आपली की मला दर्शनाला यायचं आहे, कुठलंही दर्शन असेल किंवा दुसरं कुठलंही काम असेल, तर देव तुमच्या पाठीमागे उभा असतो, जो कुठल्या ना कुठल्या रूपाने तुम्हाला नक्की भेटतो.